धन्यवाद पवित्र आत्मा. ही तुझी योजना होती देवा की आम्ही एकत्र यावं आणि तुझा गौरव करावा. माझ्या प्रभू, आम्हाला तुझ्या समोर स्तुती आणि आराधनेचा एक यज्ञ, एक ऑल्टर तुझ्या समोर सबमिट करण्यासाठी तू आम्हाला प्रत्येकाला मदत कर माझ्या प्रभू. आणि प्रत्येकाला तू मदत कर प्रभू की आम्ही अंतःकरणापासून तुझी स्तुती करावी, तुझी आराधना करावी आणि तुझा गौरव करावा. म्हणजे धन्यवाद पिता, धन्यवाद येशू बाप्पा, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू फादर. तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगीत. तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगीत. हृदय के तार छेड़े झनकार, हृदय के तार छेड़े झनकार, तेरी आराधना है मधुर गीत, तेरी आराधना है मधुर गीत. जीवन से मेरे तू महिमा पाए, एक ही कामना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी ही महिमा का राज. सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी ही महिमा का राज. पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, हर पल सुनाते हैं आनंद का राग, हर पल सुनाते हैं आनंद का राग. मेरी भी भक्ति तुझे ग्रहण हो, हृदय से प्रार्थना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. आराधना, 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 तेरी आराधना, 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 तेरी आराधना. धन्य है तू, पवित्र है तू, अच्छा है तू मेरे यीशु. धन्य है तू, पवित्र है तू, अच्छा है तू मेरे यीशु. आराधना, 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 तेरी आराधना, 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 तेरी आराधना. थैंक यू लॉर्ड.
थँक्यू फादर, थँक्यू जीसस. आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही आराधना करतो प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. तुझ्या नावाला उंच करतो, कारण तू चांगला आहेस माझ्या प्रभू. माझा देवा, आम्ही तुला सर्व गौरव देतो, सर्व धन्यता आम्ही तुला देतो माझ्या प्रभू. सर्व आदर आम्ही तुला देतो, सर्व महिमा तुला देतो माझ्या प्रभू. सर्व श्रेय तुला देतो. आम्ही सर्व गोष्टीचा क्रेडिट तुला देतो म्हणतो. आणि आज आम्ही म्हणतो माझ्या प्रभू की बोल माझ्या प्रभू. तुझा दास आज ऐकत आहे माझ्या प्रभू. आम्ही आपले आत्मिक कान उघडतो माझ्या प्रभू. माझ्या प्रभू, माझ्या देवा, तू काय आमच्याशी बोलणार आहे, तू काय आमच्यासाठी ठेवलेलं आहे ऐकण्यासाठी, तू आम्हाला मदत कर. थँक्यू लॉर्ड, थँक्यू फादर. बोल यहोवा, सुनता तेरा दास जवानी, तू अपनी सुना दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. भोर को उठता हूँ, तुझको निहारता हूँ. भोर को उठता हूँ, तुझको निहारता हूँ. येस माझ्या प्रभू. आम्ही सकाळी उठतो माझ्या प्रभू, आम्ही स्वतःकडे बघतो आणि आम्हाला हे जाणवतं की आम्ही पापी आहोत माझ्या प्रभू. पण आम्हाला हे देखील आठवतं, तू प्रत्येक दिवशी माझ्या आणि माझ्या कुटुंबावर आणि माझ्या प्रत्येक अजनावर तुझी नवीन कृपा तू पुरून देतोस. या प्रियानं आपण सर्वजण हे मिळून आपण हे गाणं गाऊन देवाला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड. भोर को उठता हूँ, तुझको निहारता हूँ. भोर को उठता हूँ, तुझको निहारता हूँ. लेके मेरे प्रभु, आज भी प्यासा हूँ. लेकिन मेरे प्रभु, आज भी प्यासा हूँ. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुनते. दाऊद के जैसे मैं स्तुति करता हूँ. दाऊद के जैसे मैं स्तुति करता हूँ. लेकिन मेरे प्रभु, पाप में गिरता हूँ. लेकिन मेरे प्रभु, पाप में गिरता हूँ. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुनते. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुनते. जीवन की सारी खुशी यीशु ने मुझको दी. जीवन की सारी खुशी यीशु ने मुझको दी. लेकिन मेरे प्रभु, विश्वास में कमजोर हूँ. लेकिन मेरे प्रभु, विश्वास में कमजोर हूँ.
बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे। बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे। वाणी तू अपनी सुना दे। वाणी तू अपनी सुन दे। आराधना, 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 तेरी आराधना, 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 तेरी आराधना। धन्य है तू, पवित्र है तू, अच्छा है तू, हे मेरे यीशु। धन्य है तू, पवित्र है तू, अच्छा है तू, मेरे यीशु। थँक यू लॉर्ड. प्रभू मी तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझ्या नावाला मी उंच करतो माझे प्रभू. आणि आम्ही म्हणतो की पवित्र, पवित्र, पवित्र जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्व समर्थ प्रभूच्या नावाला सर्व मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान, पराक्रम, गौरव, उपकार, स्तुती, सामर्थ्य, बळ, श्रेय, धन्यता, धन्यवाद आता आणि युगानुयुग फक्त आणि फक्त ज्या नावामध्ये प्रत्येक गुडघा स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली टेकला जाणार आहे, त्या नावाला, पिता येशू आणि पवित्र आत्म्याच्या नावाला आम्ही हा सर्व गौरव देतो माझ्या प्रभू. माझ्या प्रभू, हे आराधनाचा यज्ञ आम्ही तुझ्या समोर समर्पित करतो माझ्या प्रभू. आम्ही प्रत्येक जण माझ्या प्रभू, ज्या कोणा व्यक्तीपर्यंत माझा आवाज पोहोचत आहे माझ्या देवा, प्रत्येक प्रत्येक व्यक्ती आपला जीव, शरीर, आत्मा तुझ्या हाती समर्पित करतो माझ्या प्रभू. आणि आज आम्ही हे म्हणतो माझ्या प्रभू की आराधना तुझीच आहे माझ्या प्रभू. आणि स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली फक्त एकच नावाचा गौरव होणार आणि ते नाव आहे येशू. माझ्या प्रभू, आम्ही तुझ्यासमोर नतमस्तक होतो, तुझ्या नावासमोर आम्ही लीन होतो माझ्या प्रभू, कारण आम्ही मनुष्य आहोत माझ्या प्रभू. आम्ही मनुष्य आहोत, आम्ही मनुष्य तुला काय देणार माझ्या प्रभू, एक फक्त आम्ही आराधण्याचा यज्ञ तुला देऊ शकतो माझ्या देवा. आणि आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या आराधना करतो माझ्या प्रभू, कारण स्तुती आणि स्तवनात वसणारा तुमचा जिवंत परमेश्वर आहेस माझ्या प्रभू. आणि त्या असंख्य देवदूत तुझी स्तुती आणि आराधना करतात माझ्या प्रभू. तुझ्या नावाला गौरव देतात. त्याच प्रकारे माझ्या प्रभू, आज मी आणि या कॉलवर जुडलेले प्रत्येक जण मी तुझ्या नावाला गौरव देतो, तुझ्या नावाला मी उंच करतो माझ्या प्रभू, कारण तू चांगला आहे आणि तू चांगलंच करत आलेला आहे. आम्ही तुझ्या नावाला उंच करतो माझ्या प्रभू. आम्ही काही मागत नाही माझ्या प्रभू, तर आज आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या प्रभू, कारण आमच्या अपेक्षेपेक्षा पलीकडचं आणि आमच्या लायकीपेक्षा जास्त तू आम्हाला देतोस आणि देत राहणार आहे माझ्या प्रभू, कारण तू एक चांगला बाप आहेस, आमची काळजी घेणार आमचं जिवंत परमेश्वर आहे. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि आम्ही पुन्हा एकदा मिळून आम्ही सर्वजण आम्ही गातो माझ्या प्रभू की आराधना, आराधना आणि आराधना ही फक्त तुझीच आहे माझ्या देवा. या प्रियांनो, आपण ज्या कोणत्याही ठिकाणामध्ये आहो म्हणजे प्रियांनो, आज आपण सर्व मिळून आपल्या अंतःकरणापासून प्रभू येशूला धन्यवाद देऊया, कारण त्यांनी आपल्यासाठी महान काम केलेलं आहे, महान ब्लेसिंग्स आपल्याला दिले आहेत, महान त्यांनी कार्य आपल्यासाठी केलेलं आहेत. मग का नाही आपण अंतःकरणापासून त्याला सर्व आराधना द्यावी आणि त्याला ते द्यावं जे तो डिझर्व करतो, आणि ते ही आराधना. आपण जिथे कुठे आहोत, आपण सर्वजण हे 2 लाईन गाऊन प्रभू येशूला उंचवूया आणि त्याच्या नावाचा गौरव करूया. आराधना, 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 तेरी आराधना, 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 तेरी आराधना, आराधना, आराधना,
सच्चा है तू, पवित्र है तू, मेरे यीशु। अच्छा है तू, सच्चा है तू, पवित्र है तू, मेरे यीशु। आराधना, 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 तेरी आराधना। थँक यू लॉर्ड. माझ्या प्रभू, ह्या वेळेबद्दल मी तुझे आभार मानते माझ्या प्रभू. तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो माझ्या प्रभू. येणाऱ्या वचनासाठी मी मागतो, येणारं वचन आहे तुझ्या सेवकाच्या द्वारे नाही माझ्या प्रभू, तर तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या सोबत बोलला जाऊ दे माझ्या प्रभू. प्रत्येकाला तू तुझी स्तुती आणि आराधना करण्यासाठी तू मदत केलीस, त्याबद्दल मी तुझे आभार मानते प्रभू. उपकार मानतो प्रभू सर्व गोष्टीबद्दल. माझ्या देवा, जे कोणापर्यंत माझा आवाज पोहोचत आहे माझ्या प्रभू, आज प्रत्येक जणांनी अंतःकरणापासून तुझी स्तुती केली, तुझी आराधना केली आणि तू पाहिलेला आहे माझ्या प्रभू. आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला तो आपलं प्रतिफळ देणार आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही पुन्हा एकदा सर्व आदर महिमा तुला देतो. आम्ही सर्व वेळ तुझ्या हातात सोपून देतो माझ्या प्रभू. तू ताबा तू घे, तू कंट्रोल तू घे माझ्या प्रभू. मी तुझ्यासमोर रिक्त होतो, आम्ही तुझ्यासमोर आपले जीव शरीर आत्मा तुझ्या हाती समर्पित करतो. तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे माझ्या प्रभू. तुझी योजना, तुझी इच्छा आमच्या जीवनात तू मोकळी कर प्रभू. येशू, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो माझ्या प्रभू. येशूच्या नावात प्रार्थना करते, म्हणून तू स्वीकार देते. आमेन. थँक्यू सिस्टर. थँक्यू सुंदरशा अशा उपासनेबद्दल. त्याच्या वेळेला प्रभू परमेश्वर बाप्पा, तू आम्हाला या झूम माध्यमाच्या द्वारे एकत्र केलेलं आहेस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो, उपकार मानतो. विशेष करून प्रभुदेव बाप्पा, आम्ही तुझ्या अभिवचनाची आठवण करतो की तू आम्हाला सांगतोस तुझ्या वचनामध्ये की ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र आहेत तिथे मी आहे. आणि ह्या झूमच्या मीटिंगमध्ये तू आमच्याबरोबर आहेस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो, उपकार मानतो. तुला हीच विनंती करतो की तू आमच्याबरोबर प्रत्येकाबरोबर हितगुज करावंस, बोलावंस, आम्हाला उत्तेजन द्यावंस, तुझ्या वचनामधून मानना पुरवावास. आणि प्रभू परमेश्वर बापा, तुझ्या जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये जे जीवन तू आम्हाला सार्वकालिक जीवन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिलेलं आहे, या दानामध्ये आम्ही वाढत जावं आणि त्या मार्गावर योग्य रीतीने चालत जावं, म्हणून आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो, विनंती करतो. तुला हेच म्हणतो की बापा, तू आमच्याबरोबर बोल. आम्ही तुझे दास आणि दासी तुझे वचन ऐकण्यासाठी आतुर आहोत, उत्सुक आहोत. आणि प्रभू परमेश्वर बापा, त्याप्रमाणे आम्ही करण्यासाठी सुद्धा उत्सुक आहोत. येशूच्या नावाने मागतो, म्हणतो, ऐक. आमेन. आजचा जो विषय मी घेतलेला आहे की तुम्ही बघितलंच असेल की माय हिरोज. आणि मी तुम्हाला विचारणार आहे की तुमच्या जीवनामध्ये तुमचे हिरो कोण आहेत. थोड्या वेळाने मी तुम्हाला ही संधी देईल की त्याच्याविषयी तुम्हाला जर कुणाला बोलायचं असेल तर तुम्ही थोडं बोलू शकतात. चार्ली चॅपलिन याच्याविषयी मी अलीकडंच ऐकलं की एक दिवस ते आपल्या वडिलांबरोबर सर्कस बघायला गेले होते. आणि सर्कशीच्या तिकिटाची अ, सर्कशीचे तिकीट घेण्यासाठी ते रांगेत उभे होते. त्यांच्यासमोर एक कुटुंब होते, नवरा बायको आणि त्यांची 6 मुलं होते. गरीब होते, साधे होते, स्वच्छ कपडे होते, पण गरीब वाटत होते. आणि जे मुलं होते लहान वयाचे होते आणि ते फारच उत्सुक होते आणि आनंदात उड्या मारत होते की बाबा आपल्याला सर्कस बघायची आहे, सर्कस बघायला जाण्याची संधी ही मिळत आहे. म्हणून ज्यावेळेस त्यांचे वेळ आली तिकीट काढण्याची, त्यावेळेस त्यांनी त्या तिकीट देणाऱ्याला प्रश्न केला की बाबा किती पैसे, आम्ही एवढे जण आहोत. आणि ज्यावेळेस त्यांनी किंमत ऐकली तर तो माणूस एकदम घाबरून गेला, हतबल झाला. आणि तो आपल्या पत्नीबरोबर तिच्या कानामध्ये काहीतरी बोलायला लागला. आणि त्यांचं बोलणं चार्ली आणि त्याचे वडील ऐकत होते. आणि तो म्हणत होता की बाबा आपल्याकडे तर एवढे पैसे नाहीत, चला आपण घरी जाऊया. तेवढ्यात चार्लीच्या वडिलांनी आपल्या खिशामधून 20 पाऊंड होते ते काढले, खाली जमिनीवर टाकले आणि त्या माणसाला म्हणाला की बाबा हे तुझे पैसे पडले तुझ्या खिशामधून, तू घे. आणि त्यांनी ते पैसे त्याला दिले. तो ती व्यक्ती त्याला थँक्यू म्हणाली, तिकीट घेतलं आणि ते लोक आत गेले. चार्ली म्हणाला की आमच्याकडे तर तेवढेच पैसे होते, आम्ही तर परत घरी गेलो. पण त्या दिवसापासून माझे वडील माझे हिरो झाले. कारण स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्यांचा आनंद
आनंदामध्ये आनंद मानणं हे मी शिकलो. आणि दुसऱ्यांना कसा आनंद द्यावा ह्याच्याविषयी मी विचार करू लागलो, निश्चय करू लागलो आणि आयुष्यभर मी लोकांना हसवण्यात घालवले. माझे वडील माझे हिरो आहेत. आपल्याला माहीत नाही वाढत असताना आपले हिरो कोण होते. परिस्थिती अनुरूप, काळानुरूप आपले हिरोज किंवा आपण ज्यांच्याकडे आदराने बघतो हे बदलत असतात पुष्कळदा. ज्यावेळेस मी लहान होतो, मला वाटतं 5, 6, 7, 8 वर्षाचा असेल, त्यावेळेस मला जेवायला आवडायचं नाही. मी जेवतच नसायचो, फार थोडं जेवायचो. आणि मी जेवावं म्हणून माझे वडील मला गोष्टी सांगायचे, की मी त्याच्यामध्ये रमून जावं आणि मग गोष्टी ऐकत राहावं आणि जेवावं म्हणून. आणि त्या काळामध्ये ते मला शिवाजी महाराजांच्या जे गोष्टी सांगायच्या. शिवाजी महाराज कुठे गेले, आग्र्याहून कशी सुटका झाली, त्यांनी प्रतापगडावर त्यांनी काय केले, हिरकिनाची गोष्ट ते सांगायचे. असे वेगवेगळ्या प्रकारे ते मला गोष्टी सांगून मला जेवण्यासाठी अ, ते लोभन द्यायचे. आणि ह्याच्यामुळे शिवाजी महाराज त्या काळामध्ये माझे जसे काय एक हिरो होते, ते हिरो झाले होते. माझ्या मनामध्ये नेहमी प्रश्न असायचा की मी जर इथून गेलो, स्वर्गामध्ये गेलो, तर शिवाजी महाराज तिथे असतील का, हा प्रश्न माझ्या मनामध्ये, कारण ते माझे हिरो होते. मग थोडा मोठा झालो, शाळेमध्ये जायला लागलो, प्रायमरीमधून सेकंडरीमध्ये गेलो, त्यावेळेस मग क्रिकेट आवडायला लागलं. इंडियन क्रिकेट टीममधले जे लोक होते ते माझे जसे काय हिरो झाले. अजित वाडेकर, सोलकर, प्रसन्ना, असे जे लोक होते, चंद्रशेखर, व्यंकटराघवन, हे जसे काय माझे हिरो होते. आणि अशा प्रकारे आपले वेळेनुसार, काळानुसार हिरो बदलत असतात. तर सांगण्याचा उद्देश हा आहे, विचारण्याचा प्रश्न हा आहे की बाबा तुमचे हिरो कोण आहेत आत्ता ह्या काळामध्ये, ज्या घडीला, ज्या आयुष्याच्या वळणावर तुम्ही आहात त्यावेळेस तुमचे हिरो कोण आहेत. जगातले असू शकतील, बायबलमधले असू शकतील, तर कोण आहेत. तुम्हाला 1-2 मिनटं मी देतो, जर कुणाची इच्छा असेल बोलायचं तर बोलू शकता. तर कुणाची इच्छा नाही वाटतं बोलायचं, काय नाही, हरकत नाही. मी पुढे जातो. आपले हिरो बदलत असतात. आणि पवित्र शास्त्रामध्ये अं, बरं, पवित्र शास्त्रामधले तुमचे हिरो कोण आहेत ते सांगा. तुम्हाला कुठली व्यक्ती आवडते येशू ख्रिस्ताला सोडून, त्याच्याविषयी सांगा की बाबा तुम्हाला ही व्यक्ती, तुम्हाला जसे काय रोल मॉडेल असल्यासारखं तुम्हाला वाटतं की बाबा त्याचं त्याचं मी अनुकरण करावं, त्याच्याप्रमाणे चालावं येशू ख्रिस्ताला सोडून, अशी कुठली व्यक्ती आहे का पवित्र शास्त्रामध्ये? कोणी बोलू शकता? किंग सॉलोमन. किंग सॉलोमन. विद्वान माणूस, शक्तिशाली. हो, विद्वान आणि श्रीमंत पण होता ना. विद्वान होता, शक्तिशाली होता, देवाला भिवून वागणारा होता. हम्म. ओके. माझ्या मी आता 60 वर्षाच्या पुढे आहे, तर आता माझे जे हिरो आहेत ते एक व्यक्ती म्हणजे आपण ज्याला पेट्रॅर्कियल ट्रिनिटी म्हणतो, पितृसत्ताक त्रिमूर्तीचा भाग म्हणतो, ते म्हणजे अब्राम, इसाक आणि याकोब. नाही का, आपण पुष्कळदा प्रार्थना प्रार्थना करतो नाही का, अब्राम, इसाक आणि याकोबाच्या देवा ह्या नावाने आपण प्रार्थना करतो ना. हे जे पेट्रार्कियल की पुत्रसत्ताक त्रिमूर्ती आहे, त्याच्यामधली इसाक ही जी व्यक्ती आहे ती जशी काय माझी हिरो असल्यासारखी आहे ह्या काळामध्ये. आणि इसाक जी व्यक्ती आहे त्याचं नाव कधी बदललं नाही, कारण त्याचं नाव देवानेच त्याला दिलं होतं. जर आपण अब्रामाचा विचार केला तर उत्पत्ती याचा 17वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की अब्रामाचं नाव बदलून अब्राहाम ठेवण्यात आले.
5व्या वचनामध्ये, तुझे नाव आता अब्राम राहणार नाही, तर तुझे नाव अब्राहाम असेल, कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे. याकोबाचं सुद्धा नाव बदललं आहे. जर आपण उत्पत्ती 35 आणि 28 या वचन वाचलं, तर त्या ठिकाणी लिहिले आहे, आतापासून तुझे नाव याकोब असणार नाही, तर इस्राയേल असे म्हणतील, कारण तू देवाशी आणि माणसाशी झुंज दिली आहे आणि जिंकला आहेस. जर आपण विचार केला तर इस्रायल ह्या देशाचं नाव इस्रायल आहे, आणि ते सुद्धा आजूबाजूच्या लोकांबरोबर झुंजतच आहेत. त्यांच्या झुंजीपासून काय सवडच मिळत नाहीत, पण ह्या सर्व झुंजीमध्ये ते जिंकत आहेत. पण जर आपण इसाकाचा विचार केला, तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की उत्पत्ती याचा 17वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये अब्राहम बरोबर बोलताना परमेश्वर देव असं म्हणतो, तुझी बायको साराय, आता तू तिला साराय म्हणू नकोस, तिचे नाव सारा असेल. मी तिला आशीर्वाद देईल व तिच्यापासून तुला नक्कीच मुलगा देईन. मी तिला आशीर्वाद देईल की ती राष्ट्रांची आई होईल, तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निर्माण होतील. अब्राहाम तोंडावर पटला. 17वं वचन, तो हसला आणि स्वतःशीच म्हणाला, 100 वर्षाच्या पुरुषाला मुलगा होईल का? सारा 90 वर्षाच्या वयातीत मुलाला जन्म देईल का? आणि अब्राहम देवाला म्हणाला, इश्माईल तुझ्या आशीर्वादाखाली जगला तर बरे होईल. मग देव 19व वचन म्हणाला, हो, पण तुझी पत्नी सारा तुला मुलगा देईल व तू त्याचे नाव इसाक ठेव. मी त्याच्याशी माझा करार त्याच्यानंतरच्या त्याच्या वंशजाबरोसाठी कायमचा करार म्हणून स्थापन करील. तर 19व्या वचनामध्ये आपल्याला बघायला मिळतं की देवाने स्वतः हे नाव इसाकासाठी निवडले आहे. ही लाव्स, तो जसं काय ही लाव्स, अब्राहम हसला, साराजींनी जेव्हा ऐकली ही गोष्ट ती सुद्धा हसली आणि ती घाबरली. पण परमेश्वराने हे नाव त्याला दिलेलं आहे. जर आपण इसाकाच्या जीवनाकडे थोडंफार लक्ष दिलं आहे, तर आपल्याला समजून येईल की तो आई वडिलांच्या आज्ञेत वाढला, तो आज्ञाधारक होता. जर मी असं का म्हणतो, की जर आपण विचार केला की ज्यावेळेस परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं की तू जा आणि तुझ्या एकुलत्या एका मुलाचा काय कर, माझ्यासाठी त्याचा वध कर आणि मला ते जसं काय तू अर्पण म्हणून दे, तर आपल्या सगळ्यांना वाटतं की जो इसाक आहे तो कदाचित 2 वर्षाचा असेल, 5 वर्षाचा असेल, 8 वर्षाचा असेल, 12 वर्षाचा असेल. पण असं नाही, तो जवळजवळ 37-38 वर्षाचा होता. जवळजवळ त्या वयामध्ये तो आपल्या वडिलांबरोबर हे जे परमेश्वराने सांगितलं होतं अर्पण करण्यासाठी, तो अब्राहमाबरोबर चालत गेला आणि गुपचूप त्या वेदीवर चढला आणि त्या ठिकाणी तो शांतपणे राहिला. या ठिकाणी बघायला मिळतं की माझ्या अभ्यासाप्रमाणे की तो आपल्या आई वडिलांचा आज्ञाधारक मुलगा होता. त्याच्या आज्ञा त्यांनी आयुष्यभर पाळल्या. जर आपण विचार केला की जे 10 आज्ञा आहेत त्या ठिकाणी जर आपण बघितलं आणि 12व्या वचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलंच आहे नाही का, की जे आपल्या आई वडिलांचा सन्मान करतील त्याला परमेश्वर आशीर्वाद देईल. विशेष करून आपल्याला सुद्धा शिकायला पाहिजे की जरी आपण वयाने वाढलो किंवा किती मोठे झालो, तरी आपण आपल्या आईवडिलांच्या आज्ञा नेहमीच मानायला पाहिजे, त्यांना ऑनर दिला पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे. आणि ही गोष्ट जर आपण करू तर आपल्याला आयुष्यामध्ये आशीर्वाद
नेहमीच मिळत राहतील. दुसरी गोष्ट आपल्याला बघायला गेले की तो लोकांबरोबर भांडला नाही. त्यांनी एक विहीर खणली आणि त्या तिकडचे लोक त्याला येऊन भांडायला लागले, म्हणाले की ही आमची विहीर आहे. तो म्हटला ठीक आहे, तुमची विहीर आहे तर तुमची विहीर आहे, मी जातो सोडून. आणि तो पुढे गेला. दुसरी विहीर खणली, त्याला पाणी लागलं, भरपूर पाणी लागलं आणि त्या लोकांना परत प्रश्न पडला. आणि ते आले की नाही नाही, ही आमची जमीन आहे, आमची विहीर आहे, तू तू नाही पाणी द्यायचं, आमच्यासाठी आहे. तो त्यांच्याबरोबर भांडला नाही, त्यांनी ती सोडली आणि तो पुढे गेला. आणि अशा प्रकारे होत असताना तिकडच्या लोकांना, तिथल्या राजाला समजलं की बाबा ह्याच्याबरोबर भांडून काय फायदा नाही, परमेश्वर ह्याला आशीर्वादच देणार आहे. आणि म्हणून त्यांनी त्याच्याबरोबर करार केला, असं आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचायला मिळतं आपल्याला. तर तो इतरांबरोबर स्वतःच्या राईटसाठी, बाबा हे माझे अधिकार आहेत, ह्याच्यासाठी भांडणार मी, अशा प्रकारची त्याची वृत्ती नव्हती. पण त्यांनी नम्र होता, नम्रता त्यांनी धारण केली. आणि अशा प्रकारे त्यांनी जी त्याची विहीर होती, त्यांनी खणली होती, त्याला परमेश्वराने पाणी दिली होती, ती सुद्धा सोडून तो दुसरीकडेच गेला. ह्यामध्ये आपल्याला त्याची नम्रता बघायला मिळते. परमेश्वराने त्याला नक्कीच आशीर्वाद दिला, पण तो नम्र होता, तो आज्ञाधारक होता आपल्या आईवडिलांचा, तो नम्र होता. आणि पुढे आपल्याला बघायला मिळतं की तो प्रार्थनेशील सुद्धा होता. जे वचन आपण वाचले आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की उत्पत्ती याच्या ग्रंथामध्ये त्याचं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस तो 40 वर्षाचा होता. आणि त्याला ज्यावेळेस मुलं झाले त्यावेळेस तो 60 वर्षाचा होता. 26वं वचन, 20वं वचन आणि 26वं वचन हे दोन्ही आपण वाचले. जवळजवळ 20 वर्ष त्याला मुलं बाळ नव्हते. अब्राहमाला जसं परमेश्वराने बोलवलं, 75च्या वेळेला बोलवलं, पण ज्यावेळेस इझाक झाला त्यावेळेस अब्राहमाचं वय 100 होतं. म्हणजे जवळजवळ 25 वर्ष त्याला वाट पाहावी लागली. पण त्या काळामध्ये त्याला इश्माईल सुद्धा झाला. त्यांनी काहीतरी स्वतःहून प्रयत्न केला. पण ह्या ठिकाणी आपल्याला इसाकाविषयी बघायला मिळतं की तो पेशंट होता. त्याने वाट पाहिली, परमेश्वराची वाट पाहिली, त्याच्या वेळेसाठी त्यांनी वाट पाहिली. ही वेटेड फॉर गॉड्स टायमिंग. परमेश्वराच्या वेळेसाठी त्यांनी वाट पाहिली. आपल्या जीवनामध्ये काय परिस्थिती आहे मला माहीत नाही. कुठल्या तरी प्रश्नासाठी, कुठल्या तरी समस्याच्या उत्तरासाठी तुम्ही खूप खूप वाट पाहत आहात का? तर परमेश्वराच्या वचनामधून मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. जसं ज्या प्रकारे इसाकाने वाट पाहिली विथ पेशन्स, संयमाने, संयमाने, पेशंटली, पेशंटली ही वेटेड अन टू द लॉर्ड. आपण सुद्धा संयमाने परमेश्वराच्या उत्तरासाठी वाट पाहत राहूया. आणि त्याच्या वाट पाहण्यामुळे परमेश्वर आपल्याला नक्कीच उत्तर देईल. आणि जर आपण काही वचनं 20व्या वचनानंतर 21वं वचन जर आपण बघितलं तर 21व्या वचनमध्ये असं आहे, त्याच अध्यायाचं 25, उत्पत्ती 25, इसाकाच्या बायकोला मुलं बाळ होईना म्हणून इसाकाने रिबेकासाठी परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वराने इसाकाची प्रार्थना ऐकली आणि रिबेका गर्भवती झाली. तो नुसता पेशंट नव्हता, पण ही वॉज ऑल्सो प्रेयरफुल. तो प्रार्थना करणारा व्यक्ती होता, तो प्रार्थनाशील व्यक्ती होता आणि परमेश्वरावर त्याचा विश्वास होता, म्हणून त्यांनी प्रार्थना केली. तो विश्वास आणि भरलेली व्यक्ती होती आणि म्हणून त्यांनी प्रार्थना केली. म्हणजे एका प्रकारे इझाक हा आपल्या आईवडिलांना आज्ञाधारक होता, प्रार्थनाशील होता, संयमी होता, लोकांशी न भांडणारा होता. आणि हे जे त्याचे गुण आहेत, ह्या गुणांमुळे तो जसा काय माझा हिरो आहे, तो त्याच्याकडे मी बघू शकतो.
ही इज लाईक अ पर्सन टू whom आय कॅन लुक अप टू. आणि त्याच्या प्रकारे माझं जीवन मी जगू शकतो. तर हा एक माझा हिरो आहे. दुसरा, जर हिरो जर बघितला माझा पवित्र शास्त्रामध्ये, जर आपण गेलो, तर अजून एक व्यक्ती आहे त्याच्याविषयी विशेष माहिती नाही, फक्त थोडीशी माहिती आहे. मी तुम्हाला म्हणालोच की मी आता 60च्या पुढे आहे. तर ह्या काळामध्ये माझे आपले सगळ्यांचे हिरो बदलत असतात, नाही का? तर हा जो आहे एहिथोफेल. एहिथोफेल, हा एहिथोफेल कोण होता? हं, जर आपण दुसरे शमूएल ह्याचा 23वा अध्याय आणि ह्याची काही वचनं जर आपण वाचले, तर 34च्या वचनामध्ये आपल्याला बघायला मिळतं की तो बेतशिबाचा बेतशिबा जी दाविदाची पत्नी होती, तिचा ग्रँडफादर होता. तिचा तो जसं काय दादा होता, नाना होता. हा, अशा प्रकारे ही वॉज हर ग्रँडफादर. 34व्या वचनामध्ये आपल्याला बघायला मिळतं, मकाशी असबाईचा मुलगा एलिफेलेट, अहिथोफेल गिलोनी याचा मुलगा एलियाम हा होता. आणि दुसरं शॅम्युएल याचा 11वा अध्याय आणि तिसरं वचन जर आपण बघितलं, की ज्यावेळेस दावीद बेतशिबावरच्या प्रेमात पडला, त्यावेळेस आपल्याला वाचायला मिळतं, आणि डेव्हिड सेंट समबडी टू फाइंड आउट अबाउट हर. द मॅन सेड, शी इज बेतशिबा, द डॉटर ऑफ इलियाम अँड द वाईफ ऑफ हित्ती उरिया हित्ती. दाविदाने तिच्याबद्दल माहिती घेण्यासाठी कुणाला तरी पाठवले. तो माणूस म्हणा, ती एलियमची मुलगी आणि उरिया हित्ती याची बायको बेतशेबा आहे. तर हे जर आपण वचन जर बघितलं, ती जशी काय बेतशिबाचा तो ग्रँडफादर होता, तो आजोबा होता, असं बघायला मिळतं. आणि ह्याचं जे जीवन आपल्याला बघितलं, तर एक महत्वाचं वचन जर आपण बघितलं, की दुसरं शामवेल 16 आणि 23 या ठिकाणी बघायला मिळतं, की नाव इन दोज डेज द ॲडवाइस ऑफ एथोफेल गेव वॉज लाईक दॅट ऑफ द वन हू इन्क्वायर्स ऑफ गॉड. दॅट वॉज हाव बोथ डेव्हिड अँड अबशलोम रिगार्डेड ऑल ऑफ अहिथोफेल्स ॲडवाइस. दुसरे शमूएल 16वा अध्याय आणि 23वं वचन. त्या काळात एहिथोफेलने दिलेला सल्ला देवाला विचारणाऱ्या माणसासारखाच होता. दावीद आणि अबशलोम दोघेही एहिथोफेलाच्या सर्व सल्ल्याकडे अशाच प्रकारे पाहत होते. म्हणजे एहितोफेल हा फारच ज्ञानी माणूस होता, विद्वान माणूस होता, आणि तो जो सल्ला द्यायचा त्याच प्रकारे गोष्टी व्हायच्या, असं आपल्याला बघायला मिळतं. तर मी तुम्हाला म्हणालो की या जो जीवनाच्या माझ्या 60च्या पुढे मी असताना मला असं वाटतं की तो माझा हिरो असावा. आणि जर लोकांनी मला जर काही सल्ला विचारला, की त्या प्रकारे योग्य सल्ला मला देवाच्या मार्गदर्शनाखाली देता यावा. ही इज लाईक माय हिरो, की अशा प्रकारे मी सुद्धा लोकांना सल्ला देऊ शकू. पुढे आपल्याला माहित आहे की दावीद आणि अबशलोम ह्याच्यामध्ये बंड होतो. अबशलोम बंड करतो, दावीद पळून जातो. पळून जात असताना अबशलोम अहितोफेलला आ, बोलवतो, म्हणतो की तू माझ्याबरोबर राहा. आणि अहितोफेल त्याला काय काय वेगवेगळे सल्ले देतो. एक सल्ला अबशलोम त्यातला स्वीकार करतो. एक सल्ला तो त्याला देतो की आजच्या आज जाऊन तू दाविदावर हल्ला कर, तरच तुला विजय मिळेल. आणि तिथे बसलेला दुसरी एक व्यक्ती त्या अबशलोमाला सल्ला देते की नाही, आज नाही केलं तरी चालेल, पुष्कळ लोक येऊ द्या तुमच्या
त्याच्यामध्ये नंतर जाऊन आपण वार करूया. आणि हा सल्ला अबशलोम ऐकत नाही अहितोफेलचा. आणि अहितोफेल काय करतो, की दुसरं शॅम्युएल 17वा अध्याय आणि 23वा वचन यामध्ये आपल्याला बघायला मिळतं, वेन अहितोफेल सॉ that his advice had not been followed, he saddled his donkey and set out for his house in his hometown. He put his house in order and then hanged himself. So he died and was buried in his father's tomb. दुसरे शमूएल 17 आणि 23. जेव्हा अहितोफेलीला दिसले की त्याचा सल्ला मानला गेला नाही, तेव्हा त्याने गाढवावर खोगीर चढवले आणि तो आपल्या गावी आपल्या घरी गेला. त्याने आपले घर व्यवस्थित केले आणि नंतर स्वतःला फाशी दिली. तो मरण पावला व त्याच्या वडिलांच्या कबरेत त्याला पुरले गेले. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की ज्यावेळेस त्याचा मृत्यू जवळ आला, त्याने ज्या प्रकारे स्वतःला गळफास घेऊन त्याने घेतली, हे हे काय फारच चांगली गोष्ट नाही. हे काय फारच त्याच्याकडे बघण्यासारखी गोष्ट नाही. ही जसं काय आपण त्याचे प्रकारे चालवा अशी गोष्ट नाही. पण त्यांनी काय केलं ते करण्याच्या अगोदर ही पुट हिज हाऊस इन ऑर्डर. त्यांनी आपल्या घरातली सर्व व्यवस्था व्यवस्थित केली. त्याचे घरदार असतील, त्याला 5-10 मुलं असतील, सगळ्यांच्या त्यांनी वाटण्या केल्या की बाबा मी गेल्यानंतर तुम्ही भांडू नका. ह्या ही तुझी शेत, हे तुझं घर, हे तुझं, हे सगळं अशा प्रकारे ही पुट हिज हाऊस इन ऑर्डर. घराची व्यवस्थित व्यवस्था त्याने केली. ह्याच्यानंतर तो ह्या जगामधून निघून गेला. माझी सुद्धा हीच इच्छा आहे की बाबा आपली ज्यावेळेस वेळ येईल प्रभूकडे जाण्यासाठी, त्यावेळेस आपल्यानंतर आपण आपलं घरदार व्यवस्थित रीतीने लावून जावं. त्याच्यानंतर कुणाचं काही भांडण नसावं, कुणाला काही कमी पडू नये, कुणाला काही उणे पडू नये, कुणाचं घेणं देणं असेल ते सर्व दिलं जावं. आणि आपलं नाव जसं आता चांगलं आहे त्याच प्रकारे लोक आपलं नाव घेत राहावेत. हिज ॲडवाइस वॉज लाईक दॅट ऑफ गॉड. त्याचे जे सल्ले होते ते जसं काय परमेश्वर सल्ला देतो अशा प्रकारे तो होते. आणि तो जो ज्यावेळेस या जगातून निघून गेला, त्यावेळेस सर्व आपल्या घराची त्यांनी व्यवस्था व्यवस्थित केली होती. हा जसं काय माझा इसाका नंतरचा दुसरा हिरो पवित्र शास्त्रामधले आहे. आणि तिसरी जर बघायला गेलं तर एक स्त्री आहे, तिचं नाव आहे अबिगेल. पहिले शमूएल याचा 25वा अध्याय जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला अबिगेलाची गोष्ट आपल्याला बघायला मिळते की अ, पहिलं शमूएल याचा 25वा अध्याय. त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की दावीद हा शमूएलापासून पळत होता आणि तो बाहेर कुठंतरी विल्डरनेसमध्ये रानामध्ये राहत होता. आणि त्या वेळेत त्यांनी त्या ठिकाणी एक नाबाल नावाची जी व्यक्ती होती त्याची जी गुरंढोरे होते त्यांचा सांभाळ त्याच्या सैनिकांनी त्याच्याबरोबर फिरणाऱ्या लोकांनी केला होता. आणि एके दिवशी त्याला वाटलं की बाबा आपल्याला काहीतरी जेवण मिळावं, आपण ही सणासुदीची गोष्ट आहेत काहीतरी करावं, म्हणून तो नाबालाला अ, निरोप पाठवतो की बाबा मला माझ्यासाठी काहीतरी दे मला, की मी सुद्धा तुझ्यासारख्याच आनंदाने काहीतरी खाईल पिईल. तर नाबाल त्याच्या नावाचा अर्थ मूर्ख आहे. जर शीर्षक जर आपण बघितलं तिथं जे शास्त्र माझ्यासमोर आहे तिथं लिहिलं आहे दावीद आणि मूर्ख नाबाल. तर त्याने उत्तर दिले की बाबा हा कोण आहे, ह्याला मी ओळखत नाही. अशा प्रकारचं उत्तर नाबालन तिने. कोण हा दावीद, हा इशायाचा मुलगा कोण? आजकाल बरेच आपल्या दास मालकाकडून पळून जातात. भाकर आणि पाणी माझ्याकडे आहे,
तसेच या लोकर कातरणाऱ्या माझ्या नोकरांसाठी काही मांस आहे, पण असल्या अनोळखी लोकांना मी काहीही देणार नाही. अशा प्रकारे ओशाळून किंवा अपमानित होऊन दाविदाचे लोक ज्यावेळेस त्याच्याकडे परत जातात, त्यावेळेस दाविदाला राग येतो आणि तो म्हणतो की मी आता जाऊन ह्याचा नाश करतो, ह्याला मारून टाकतो. ह्याच्यासाठी मी एवढं केलं आहे, मदत केली आहे, आणि हा विसरून गेला आहे. आणि अशा प्रकारे जात असताना अबिगेल जी नाबालाची पत्नी होती, तिला नाबालाचे जे दास लोक होते, सेवक होते, ते जाऊन सांगतात की अशी अशी गोष्ट झाली आहे. तर ती लगेच त्यावेळी 200 भाकरी, द्राक्षाचे 2 बुधले आणि मेंढरांचे रांधलेले मांस आणि 5 मापे धान्य, द्राक्षाच्या 100 घडा, हे 18वं वचन मी वाचत आहे, आणि सुक्या अंजिराच्या 200 ढेपा, एक एवढे सामान गाढवावर तिने लादले आणि ती दाविदाला भेटायला घाईघाईने निघून गेली. आणि ज्यावेळेस दावीद तिला भेटतो त्यावेळेस ती त्याला म्हणते, ती भेटण्याच्या आधी दावीद म्हणाला होता की मी वाळवंटात नाबालाच्या मालमत्तेचे रक्षण केले, त्याची मेंढरे चुकू दिली नाहीत, मी काहीही आक्षेप न ठेवता हे केले. त्याच्याशी चांगले वागणूक तो आता असे वाईट वागत आहे. आता मात्र त्याच्या कुटुंबातील एकही जण उद्यापर्यंत शिल्लक राहील तर देव मला शिक्षा करील. आणि अशा वेळेला अबिगेल त्याला भेटते आणि त्याच्या समोर लोटांगण घालते. ती म्हणते, कृपया मला बोलू द्या, मी काय म्हणते ते ऐकून घ्या. जे झाले त्याबद्दल दोष माझा आहे. तुझ्या माणसांना मी पाहिले नाही, त्या नीच नाबालाकडे लक्ष देऊ नका. तो त्यांच्या नावाप्रमाणेच आहे. त्याच्या नावाचा अर्थ नीच असा आहे आणि मूर्ख आहे. तो खरोखर तसाच आहे. निर्दोष लोकांची हत्या तुमच्या हातून होण्यापासून परमेश्वराने तुम्हाला वाचविले आहे. परमेश्वर जिवंत असेपर्यंत, तुम्ही येथे असेपर्यंत तुमच्या वाईटावर असलेले लोक, तुमचे शत्रू, यांची गत नाबालाप्रमाणे होईल असे वाटते. मी आता तुमच्यासाठी ही भेट म्हणून आणले आहे. तुमच्या बरोबरच्या लोकांना हे सर्व द्या. माझ्या हातून घडलेल्या चुकीबद्दल मला क्षमा करा. परमेश्वर तुमच्या घराण्यावर कृपादृष्टी ठेवील. तुमच्या घरातील खूप लोक राज्य करतील. तुम्ही परमेश्वराच्या वतीने युद्ध करता म्हणून परमेश्वराने हे घडवून आणले आहे. तुमच्या हयातीत तुमच्याबद्दल लोकांच्या मनात काहीही किंतु उद्भवणार नाही. कुणी तुमच्या जीवावर उठेल तर परमेश्वर तुमचे रक्षण करील, पण गोपनीय धोंड्याप्रमाणे त्या मारणाऱ्या मात्र जीव घेईल. परमेश्वराने तुमच्या भल्याचे आश्वासन दिलेले आहे आणि त्याचे नाव तो प्रत्यक्षात आणेल. परमेश्वर तुम्हाला इस्रायलाचा प्रमुख म्हणून निवडेल. निर्दोष लोकांच्या हत्येचे पाप तुम्हाला लागणार नाही. तुम्ही असा सूड उगवणारे नाही. तुमच्या भरभराट होईल तेव्हा माझी आठवण असू द्या. तेव्हा दावीद अबिगेलला म्हणाला, परमेश्वराचे, इस्रायलाच्या परमेश्वराचे आभार मान. मला भेटायला पाठवल्याबद्दल परमेश्वराची स्तुती कर. तुझ्या निर्णयाबद्दल देव तुला भरे करो. आज निरपराध लोकांच्या हत्येपासून तू मला वाचवले. खरोखर परमेश्वराची शपथ, तू लग्बिरीने आता मला भेटायला आली नसतीस तर उद्या सकाळपर्यंत नाबालाच्या कुटुंबातील एकही जण वाचला नसता. अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतं की नाबालाचा मृत्यूनंतर होतो आणि दावीद अबिगेलाला आपली पत्नी म्हणून येण्याचं आमंत्रण पाठवतो. तो अशा प्रकारे ज्ञानाने भरलेली, योग्य प्रकारे योग्य समयाला निर्णय घेणारी व्यक्ती म्हणजे अबिगेल. तिने लगेच, काही वेळ न दवडता तिने जेवणाची तयारी केली आणि दावीद तिच्या प्रॉपर्टीपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर ती दाविदाला रस्त्यातच भेटली आणि तिने त्याला जे त्याला पाहिजे होतं त्या सगळ्या गोष्टी दिल्या.
जेवणासंबंध नाही, आणि ज्या गोष्टी होत्या त्या दिल्या, आणि त्या प्रवृत्तीपासून दाविलाला तिने वाचवलं. अशा प्रकारे ज्ञानाने भरलेली ती व्यक्ती होती. आणि प्रभू, अशीच माझी इच्छा आहे की माझ्या मुलांना सुद्धा अशाच प्रकारचे लाईफ पार्टनर्स मिळावेत, की जे परमेश्वराचे भय धरतील, जे ज्ञानी असतील आणि परमेश्वराच्या मागे चालतील आणि योग्य निर्णय आपल्या जीवनासाठी घेत राहतील. अशा प्रकारेच माझी प्रार्थना आहे. तर सांगण्याचा उद्देश हा होता की ज्या जीवनाच्या वेळेमध्ये मी आहे, ऑन द लाईफ कॉर्नर्स, ह्या वेळेला माझे जे हिरोज आहेत, इसाक आहे, अहितोफेल आहे, अबिगेल आहे. आणि प्रभू करो, आणि ह्यांच्या जीवनापासून आपल्याला आज जे काही शिकायला मिळालं आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये लागू करूया, आणि आपलंही जीवन इसाकासारखंच शांतिमय आणि कुठल्याही प्रकारचं भांडण तंटा लोकांबरोबर न करता, पण योग्य ज्ञानाने, परमेश्वराच्या भीतीमध्ये योग्य ध्यान घेतल्यामुळे शांतीचं आणि समाधानाचं आणि त्याच्या गौरवासारखं जगलं जावं. आजच्या ह्या वचनाबद्दल, वचनाची सेवा करण्याची संधी, त्याच्याबद्दल मी परमेश्वराचे तसंच विजय आणि शीला यांचे आभार मानतो. आणि आपण सगळ्यांचे सुद्धा आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून आज इथं आला आहात, आणि या झूमच्या मीटिंगमध्ये तुम्ही बसले आहात आणि वचन ऐकलं, म्हणून तुमचे सुद्धा आभार मानतो. थँक्यू विजय, थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू. थँक्यू सुंदरशा अशा वचनाबद्दल, सोप्या रीतीने